नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं लोकसभेसाठीची पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून पहिल्या उमेदवार यादीत 8 जणांचा समावेश आहे. मात्र यामध्ये ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अजून घोषित करण्यात आले नाहीयेत. याचं कारण म्हणजे ठाण्यावर भाजपने तर नाशिकवर राष्ट्रवादीने दावा केल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये नाशिक आणि ठाण्याच्या उमेदवारी मात्र जाहीर करण्यात आल्या नाहीयेत. नाशिकच्या हेमंत गोडसेंच्या नावाला भाजपचा विरोध आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीने त्या जागेवर दावा सुद्धा केलाय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या घरच्या ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा केलाय. ही जागा आपल्यालाच मिळावी म्हणून भाजप आग्रही आहे. तर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने शिंदेही ती जागा सोडण्यास तयार नाही. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या पहिल्या याद्या जाहीर झाल्यानंतर ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेंची सेना अशी 5 ठिकाणी लढत होणार आहे. तर कोणती आहेत ही 5 ठिकाणं जिथे सेना विरुद्ध सेना अशी लढत होणार आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दक्षिण मध्य मुंबई, अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे. शिर्डी, भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे. बुलढाणा, नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव. हिंगोली, नागेश पाटील अष्टीकर विरुद्ध हेमंत पाटील. मावळ, संजोग वाघरे विरुद्ध श्रीरंग बारणे. तर या शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अशाच नवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.